आज दोनच आहेत. आज दोनच आहेत. हो बसली का? मांजरीचं बेतच बघावं लागेल मला. चला रे तुम्ही आता खायचं प्यायचं चालू करा. चल नीट लावावं लागेल रे बाबा. ही मांजर येती सगळा गोळ करून जाती. बाबा हे नीट लावा नाही, मांजर येईन याच्यात जाईन. तेवढं नीट लावा. ते दरवाज्यात मागच्या वेळेस मांजर गेली होती, मोकळं होतं होते. पण आता नको बाबा, आता पिल्लं आहेत त्याच्यात. पॅक लावून टाका एकदम, मांजर घुसतच नाही आलं पाहिजे. पाणी पाजा. ते पाजू नका, ते खराब झालं असं ना. बर बर करा. खायला का? पडलं का? इथं बसवायचं आहे आपल्याला 2 इंची पाईप. त्याच्यामुळे मोठं बुक्स करायचं आहे. आधी 1.5 इंचीच होता, आता ह्यो बसवायचा आहे एवढा मोठा. पाण्यातली सगळी घाण वगैरे सगळं यायला. चला पप्पा जवळ बोक्स पाडतात, तोवर दुसरं काहीतरी काम ओरकून घेऊ. आता त्या दिवशी जे आपण प्युअर गावरान कोंबडीचे अंडे आणले होते ना, त्याचीच आज मला जरा कॅन्डलिंग करायची की बाबा त्यात पिल्लं तयार झाले का नाही. कारण की आज 4 दिवस कंप्लीट झालेत आणि बघू किती रिझल्ट आहे यावेळेचा. कारण की मागच्या वेळेस जे आणले होते ना आपण, त्याचा तर फुल रिझल्ट आला होता. 1 अंडं खराब निघलं होतं 25 अंड्यापैकी. तर आता चला 70 अंडे आहेत ते अख्खेचे अख्खे. किती खराब आहेत आणि कितीक नाही लगेच बघू आपण. वरती आहे ना कॅन्डलिंग करायच्या आधी थोडं आपल्याला काम आलंय. हे पाईप का बोक्स पाडलं का लगेच कॅन्डलिंग करू आपण. मारा हे शाबाश. हा दाखव इकडं. हा थोडं कुठे गेला आपला? हे बाय आलं का तिकडं? तिकडे गेलेलं आहे बाबा. हा तिकडून ठोकता नसेल येत बरोबर. बर चला भाऊ, सकाळ सकाळ आलोय सुलोचन घ्यायला. सुलोचन वायर काही सामान न्यायचं आहे अजून. ते नेऊ. बाजरी न्यायची कोंबड्यांना खायला अजून. लय काम आहे गाड्या. चला अजून दुकान बी नाही खोललं बरोबर. चला आता अंडे काढलेत मी बाहेर. बघतो कितीक चांगले आणि कितीक खराब आहे. आता कॅन्डलिंग करून मस्तपैकी. पहिलं चला ओके. याच्यात नाही बनलं, याच्यात आहे. आता झाली कॅन्डलिंग. आता एवढ्या अंड्यात पिल्लं आहेत. हे 30, हे 30, 60, 61, 62, 63 एवढ्या याच्यात. आणि हे येत नाही खराब निघले. ते 8 खराब झाले. आता देतो हळूहळू ठेवून, एकदम हळूहळू ठेवून द्यावं लागते ना. आता टिचलं बिचलं नाही पाहिजे. कारण की आत्ता काढता काढता एक अंड आहे ना टिचलंय माझ्याकडून. पण त्यात पिल्लू नव्हतं, बरं झालं. नाही तर झालं तर कल्याणच. चला आता. चला भाऊ भेटला फायनली आपल्याला थर्मोकॉलचा बॉक्स. चिकटपट्टी बघा बरं आता. 150 पण म्हणत नाही 200 मीटर आहे. 200 मीटर आहे. नंतर आपल्याला कामाला येईन रे आता. हे सगळं आहे ना या चिकटपट्टीवर राहिलेलं आहे जिवंत. आता आहे ना आपण आपलं आणि हे असं आहे ना मिक्स करणार आहे, असं मोठं करणार आहे असं डायरेक्ट. म्हणजे त्यात आपल्याला पिल्लं सोडता येते. कॅमेराला अडकू राहिलाय बाबा. आला का पाट्या? आला कुठे गेला रे? पाणी पितोय पाणी. चला हो इकडचे ना लाईट पुरी खराब झाली होती. अगं वायर कट झाली होती पुरी काळी भंगार. फुल करंट बसत होता. मशीनचीच वायर होती नेमकी. आता सगळी चेंज केली मी, सगळी काढली, जागेवर नवी बसवली. आता मस्तपैकी ओके. चिकटपट्टी द्या पप्पांना.
सगळे आपले मशीन आहेत ना, फ्रीज बी सगळे आपल्याला इथं ठेवायचे, तिथं आपण पिल्लं ठेवतो तिथं, त्याच्याच वायरिंग करून राहिलो. घरातले बी थोड्याफार वायरिंग खराब झाली होती, ती पण आता दुरुस्ती करून राहिलो. चला घेऊ करून आता एवढे धरी ती पिल्लाल धरी ती नाटके. बापरे कसली आहे बाबा ही. लागलं का रे तुला? याची मांजर अंगार मांजर आहे पक्की. तिथं जाऊन बसले आता. हे असं होतं, असं होतं. इथून गेली इथं असं दरवाजा आणि अशी आणि या पिल्लाला धरलं होतं चांगलं, पायाला लागलं काय माहिती त्याच्या. अरे देवा, याच्या पायाला काय झालंय काय माहिती बाबा. नीट चालता येईना त्याला. बघा पायाला कच झाले. तीन पंजा. आणि याच्यातून घुसलं होती खालून मांजर. सांगतो हा, चिटकतो का नाही पाय. लय हाल चाललेले रे बाबा या मांजरीनी पिल्लाचे. चला उद्याला देतो ठेवून तिथं. जगलं तर तेच नशीब, नाही तर काय जसं होईल तसं ते उलट पालतच होतंय. सरळ राय ना असं. थांब ना बाबा तू. तेच ना, तर त्यालाच अजून धरलंय. ते आधीच दुखत होतं त्याचं ना, त्यालाच धरलं.